ईजे न्यूज़ में आपका स्वागत है। नांदेड़ जिले में बहुजन वंचित आघाड़ी लोकसभा के उम्मीदवार डॉक्टर यशपाल भिंगे की कामयाबी के लिए बहुजन वंचित आघाड़ी के कार्यकर्ताओं ने काम करना शुरू कर दिया और उन्हें तालुका सतह पर अच्छा प्रतिसाद मिलता दिखाई दे रहा। उसी के चलते देगलूर तालुके में भी बहुजन वंचित आघाड़ी को मिल रहे प्रतिसाद को देखकर यहाँ के लोग बहुजन वंचित आघाड़ी में शामिल होते दिखाई दे रहे। कावड़ गाँव में कार्यकर्ताओं की बूथ कमेटी मीटिंग का आयोजन किया गया था। इस मीटिंग में डॉक्टर हिंगोले, डॉक्टर शिकारे, कैलाश यजगे, सैयद बासित, राजू पटेल, विकास नरबागे, संजू पेंटर, एडवोकेट अविनाश ने नागरिकों को जानकारी दी। इस मौके पर कई नागरिकों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। हर दिन अपडेट न्यूज़ के लिए बने रहिए हमारे ईजे टीवी न्यूज़ लाइव के साथ। ब्युरो रिपोर्ट, ईजे न्यूज़, नांदेड। बूथ कमिटी आहे बनण्याच्या आणि त्याचबरोबर ह्या कॉर्नर मीटिंग या सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे सर, त्यांना मताधिक्यांना मोठ्या प्रमाणात मतदान देऊन त्यांना विजयी करण्यासाठीची ही बांधणी चालू आहे। त्याचा हा छोटासा प्रयोग आपण या ठिकाणी करत आहोत। तालुकाभरातून वेगवेगळ्या आपले सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून तालुकाभरात काम सुरू आहे। डॉक्टर मिलिंद शिकारे साहेब आहेत, डॉक्टर उत्तम इंगोले सर आहेत, आमचे कैलाश यजगे सर आहेत, सैयद बासित भाई आहेत, संजय कांबळे पेंटर आहेत, त्याचबरोबर अल्लापूरकर आहेत, त्याचबरोबर शहरामध्ये काम करणारे आमचे विविध बांधव आहेत। राजू पाटील आहेत। हे सर्वजण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी काम करत आहेत आणि ही लढाई आता केवळ राजकीय पक्षाची नाही आहे, तर ही लढाई लोकशाहीची आणि संविधानाला बचावण्याची आहे। ही लढाई सन्मानाची आहे, ही लढाई राजकीय अस्तित्वाची आहे, ही सर्वांच्या सन्मानाची आहे। ही जी काय आत्ता संविधानावरची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, संविधानाचे काही पोखरण्याचं काम, संविधान संपवण्याचं काम, इथली लोकशाही संपवण्याचं काम जे या ठिकाणी या आत्ता अस्तित्वात असलेल्या सरकारकडून सुरू आहे, ती लोकशाही प्रक्रिया आणि संविधान वाचवण्यासाठीची ही लढाई आहे। ही लढाई आपल्या यशस्वी करण्यासाठी आम्ही या सर्वजण मिळून हे काम करत आहोत आणि ही ताकदीनं केलेलं काम येणाऱ्या निवडणुकीतून तुम्हाला सर्वांना ते लक्षात येणार आहे। पूर्ण देगलूर शहरामध्ये त्याचबरोबर बिलोली मतदारसंघामधून याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटत आहे। असंख्य कार्यकर्ते आमच्यासोबत जोडत आहेत। कुठल्याही अपेक्षेविना, कुठल्याही 1 रुपयाच्या मानधनाशिवाय हे सगळे लोक मित्र आमचे काम करत आहेत। आम्ही कोणीही कोणाचे नेते नाहीत, आमचे सगळे कार्यकर्ते एकमेकांचे मित्र आहोत आणि संविधान बचावण्यासाठी जी वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे ती येत्या निवडणुकीतून आम्ही सर्वजण आमचे सगळे मित्र तालुकाभरातून तुम्हाला दिसून येतील आणि यशपाल भिंगे सर मोठ्या मतानं या ठिकाणी निवडून येणार आहेत।